नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, एका साठमध्ये ना 3 ब्लाऊज कटिंग करायला घेते बरं का. एक आणि दुसरं आहे आणि तिसरं आहे. आणि आहे ना 50 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. 15 छाती आलेली आहे. आणि बघा, मी आहे ना 2 ब्लाऊजसुद्धा पहिले कटिंग करून घेतले. एकाच कस्टमरचे ना 5 साड्या 5 ब्लाऊज आले. हे 2 मी कटिंग केले, बघू शकता तुम्ही. आणि हे 3 आहे ना घेतले आता कटिंग करायला. म्हटलं चला तुमच्याशी थोडा व्हिडिओ शेअर करूया. आणि बघा, इकडे 50 साईजचं म्हणजे छाती 50 आली, तर त्याच्या 4 घड्या करायच्या आहे बरं का. आता पहिल्यापासून तर मी नाही तर शोल्डर घेते. शोल्डर आहे ना 6.5 घेते. हे बघा, 6.5 शोल्डर घेतलं आहे. कटोरी ब्लाऊज कटिंग आहे बरं का. आणि इकडे ना मुंडा 7 घेते. आणि एक घडी 12.5ची घेते. आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. हे बघा, एक घडी 12.5 घेतली. मी इथं छान असं टिक करून द्यायचं आहे. आता आहे ना पूर्ण ब्लाऊजची लांबी ना, तर इथं आहे ना 16 आहे, तर मी 17 घेणार आहे बरं का. खूप लांब ब्लाऊज लागतं त्यांना. तर बघा, मी इथं 17 लांबी घेतली आहे. इकडनं सुद्धा तेवढीच घेते बरं का. आणि कमरेची फिटिंग आहे ना 12 घेते. अर्धा इंच इथं कमी करून घेतलं आणि 1.5 इंच इकडे जास्तीचा कपडा घेतला. हे बघा, इथं मी 12 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. अशी काही सिद्धी लाईन ड्रॉ केली बरं का. पूर्ण लंबाई 18 म्हणजे 16 आहे, तर मी 17 घेतली. आणि मागचा पाठीचा भाग आहे ना गळा, तो मी इथं 5.5 घेते. हे ना गळा 5.5 घेतला आहे. गोल गळा आहे बरं का, छान असा बघू शकता. आहे ना थोडा चढता घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ना ब्लाऊज इथं बिना दोरीचं ब्लाऊज आहे बरं का. तर चढता जर घेतला ना तर उतरत नाही शोल्डर वगैरे. एवढं काळजीपूर्वक काम कटिंग करायचं आहे. आणि बघा, इकडे ना मी फार्मा बनवून ठेवलेले आहे डायरेक्ट. कारण या कस्टमरचे ब्लाऊज नेहमी माझ्याकडे स्टिचिंगसाठी येतच राहतात. आणि प्रत्येक टायमाला मला एवढं मोठं ब्लाऊजचं डायरेक्ट कटिंग करायला नाही जमत, म्हणून मी ना फार्मा बनवून ठेवलेला आहे. 12च्या घडीचं कटोरी आहे. बघा, इकडे स्लीवचं जे बाईचं पॅटर्न आहे ना, ते सुद्धा मी करून ठेवलेलं आहे. 8ची स्लीव लागते त्यांना कंपल्सरी, त्याच्यामुळे मी त्यांच्याच मापाचा फार्मा सर्व काही बनवून ठेवलेला आहे, बघू शकता. आणि इकडे ना हा पुढचा इथं जोडतो ना, ते पुढचा फार्मा तो पण व्यवस्थित असा मी ठेवून घेतला आहे, बनवून घेतला आहे बरं का पूर्ण ब्लाऊज. कारण इतके त्यांचे खूप ब्लाऊज स्टिचिंग करायला येतात, मग त्याच्यामुळे. आणि इतकं मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे ना, खूपच मोठं लागतं बरं का. त्याच्यामुळे मी ना फार्मा बनवून ठेवलेले आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी थोडा व्हिडिओ शेअर करते. आणि बघा, इकडे ना एक पट्टीचं ते पण मी आता कट करून घेते, आणि म्हणजे आखून घेते राऊंडमध्ये. हे बघा, हे ना 5 घेतलं आहे आणि 4 घेतलं आहे इथं सुद्धा. बघा, पूर्ण 1.5 मीटर अस्तर लागतं बरं का. एका साथमध्ये ना 3 ब्लाऊज म्हटलं चला कटिंग करूया. कारण 5 होते, त्याच्यामधून मी ना 2 कटिंग करून घेतले. तर बघा, इकडे ना पाठीचा भाग आता कट करून घेते, बघू शकता तुम्ही. 1.5 मीटर अस्तर आहे बरं का. खूप मोठं ब्लाऊज आहे. बघा, इकडे पाठीचा एक भाग कट करून घेते. आणि इकडे ना 3 ब्लाऊज आहे, तिघांचे सेम गळे बरं का. गोलच गळा लागतो त्यांना, तर तिघांचा सेमच गळा मी ब्लाऊज कटिंग करते, बघू शकता. बिना दोरीचं ब्लाऊज आहे बरं का. कुठे पण शोल्डर उतरायचा नो चान्स आहे, बघू शकता. 3 ब्लाऊज 7मध्ये कटिंग केले. आणि 1.5 मीटर अस्तरसुद्धा यूज करलं आहे बरं का. आणि यांचं आहे ना साडीमधून शिवायचं आहे, अस्तर आहे. साडीमधून सुद्धा मला आहे ना थोडं जास्तच कटिंग करावं लागतं बरं का. आणि त्यांना आहे ना साडीचेच ब्लाऊज पीस आवडतात घालायला, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि योगपट्टी ब्लाऊज पीसमध्ये मी बसत बरं का. योगपट्टी ना साडीतून कपडा कटिंग करते आणि मग ते योगपट्टीसाठी जॉईन करते. याच पद्धतीचे माझ्याकडे त्यांचे 5-6 ब्लाऊज नेहमी चालूच राहतं बरं का त्यांचं कटिंग स्टिचिंग. त्याच्यामुळे मी फार्मा बनवून ठेवलेला आहे. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का. फार्मासुद्धा वापरत नाही, असे सुद्धा मी कटिंग केलेली आहे. पण यांचं आहे ना इतकं मोठं ब्लाऊज आहे, असंच 1.5 मीटर अस्तर लागतं. अजून फार्मा जर बनवायला गेले ना तर
2-2.5 मीटरच्या वरती अस्तर लागेल बरं का, त्याच्यामुळे मी आहे ना बनवून ठेवलेले. तेवढं समजून घ्या तुम्ही. मी प्रिन्सेस कट म्हणा की कोणते दुसरे म्हणा, डायरेक्ट कटिंग करते बरं का, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते पूर्ण ब्लाऊज कटिंगचं. बघा 3-3 ब्लाऊज एका साथमध्ये, कैचीसुद्धा चालत नाही बरं का. इकडे थोडंसं आहे ना वरून घेते कपडा, आणि इकडे ना थोडंसं हे झालं आहे ना कटिंग झालेलं आहे, म्हणून इकडे तेवढं जेवढं कटिंग केलं ना तेवढं वाढवून घेते. बघा छान असं योगपट्टीसुद्धा 3-3 ब्लाउजांची निघाली बरं का. तर बघा 3 ब्लाऊज एका साथमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग आहे, 50 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. तर बघू शकता, तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ असा डिटेल्समध्ये छान असा शेअर केलेला आहे. बघा पूर्ण 3-3 ब्लाउजांचं कटिंग म्हटलं ना तर कैचीसुद्धा चालत नव्हती बरं का. तर इकडे बघा स्लीवसुद्धा आता प्रत्येकाचं आहे ना, जे कटोरी आहे, स्लीव आहे, सर्व काही आता व्यवस्थित प्रत्येकाचं ब्लाऊज वेगळं वेगळं ठेवून घ्यायचं आहे. बघा नंतर मग आपल्याला आहे ना स्टिचिंग करतो ना, अजून साडीचं मला कटिंग करायचं आहे बरं का. साड्यासुद्धा तुम्हाला दाखवते मी, थांबा. आणि बघा इकडे ना प्रत्येकाचं वेगळं ठेवलेलं आहे. आता योगपट्टी हे सुद्धा छान असं कटिंग करायच्या टायमाला आहे ना, मग आपल्याला इकडे तिकडे शोधावं नाही लागतं. एवढं आहे ना व्यवस्थित पहिल्यापासून परफेक्ट काम जर केलं ना तर कटिंग करताना सुद्धा छान होतं बरं का. आणि अजून आहे ना मला उरेत पट्ट्या कटिंग करायच्या आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.